दरेकरजी नमस्कार. झी 24 तासवर आपलं स्वागत आहे. एक महत्त्वाची भेट आता राजकीय वर्तुळातून पुढे येते. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची एक तासभर भेट झाल्याचं कळतंय. काय नेमकी पुढची स्ट्रॅटेजी असावी? नाही, कशाच्या निमित्तानं भेट झाली मला कल्पना नाही. त्यांच्या आणि राज ठाकरे साहेबांच्या अशा प्रकारच्या भेटी चर्चा अनेकदा झालेल्या आहेत आणि होत असतात. आणि त्याच्यामुळे नेमके आशिष शेलार सांगू शकतील की या भेटीत काय चर्चा झाली. परंतु चर्चेतनं या ठिकाणी महायुतीमध्ये येण्यासंदर्भातला विषय असेल तर भारतीय जनता पार्टीनं नेहमी बेरजेचं राजकारण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि समान विचारधारेची लोक बरोबर येत असतील तर मला वाटतं आपण भारतीय जनता पार्टीची एकंदरची वाटचाल बघाल तर त्यांनी सर्वांना, चांगल्या लोकांना सामावून घेऊन त्या ठिकाणी जनतेच्या विकासाचं, समाजाच्या भल्याचंच राजकारण केलंय आणि त्याच्यावर तशी चर्चा असेल तर या संदर्भात आणखी तपशीलवार चर्चा करणारा सांगू शकतो. ठीक. प्रवीणजी धन्यवाद. आपली भूमिका कळली. प्रवीण दरेकर आपल्याबरोबर होते. भाजपचे नेते आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट झाली. मात्र भाजप नेहमीच बेरजेचं राजकारण करत आलेलं आहे आणि त्यामुळे चांगल्या लोकांनी भाजपमध्ये यावं असंच अपेक्षा असते. अशा प्रकारची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. त्यामुळे आजच्या या भेटीमध्ये नेमके काय महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झालेली आहे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आगामी काळामध्ये महायुतीमध्ये मनसे सहभागी होते का हेही बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.